तुमचा कॉन्फिडन्स. तो कॉन्फिडन्स तुम्ही कसं काय बिल्ड करणार. बऱ्याचशा वेळेस आपण जेव्हा प्रेझेंटेशन द्यायला उभं राहतो तर आपली बॉडी लँग्वेज काहीतरी असते, आपण सांगतो काय, सांगायचं काय असतं, तिथे मागे काय दिसतं आणि बऱ्याचशा गोष्टी स्क्रीनवरती भरपूर आपण लिहिलेल्या असतात. इंटरनॅशनल लेवलवरती तुम्ही जेव्हाही प्रेझेंटेशन देतात ना तर स्क्रीनवरती मॅक्सिमम 6 ते 8 लाईन पाहिजे. किती? 6 ते 8. म्हणजे शेवटच्या लाईनीमध्ये बसणारा व्यक्ती पण ते लाईन वाचू शकेल तसं. तर कॉन्फिडन्स बिल्डअप करण्यासाठी हा एक मंत्र आहे. सो BMW लक्षात ठेवा, एक फॉर्म्युला आहे. टी मीन्स व्हॉट? बी अ हार्ट विनिंग पर्सन. बऱ्याचशा वेळेला म्हणजे इतर वेळेस पण खास प्रेझेंटेशन द्यायच्या वेळेस जेव्हा व्यक्ती उभा राहतो ना म्हणजे ॲटिट्यूड दिसायला नको. यू मस्ट बी अ हार्ट विनिंग पर्सन, राईट? मेक एन आय कॉन्टॅक्ट. प्रेझेंटेशन देताना तुम्ही दरेकच्या डोळ्यामध्ये म्हणजे आय टू आय कॉन्टॅक्ट करा. म्हणजे एका व्यक्तीला घुरायचं नाही. एकदा असं नको हा व्यक्ती मलाच का टार्गेट करतो, तसं नको व्हायला. तो प्रेझेंटेशन सोबत चालला जाईल. वे ऑफ थिंकिंग डिफरंट, क्रिएटिव्ह थिंकिंग पाहिजे तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये. मी सांगतो ना का तुम्हाला जे संधी मिळेल त्याचे सोनं करायचे. इन शॉर्ट ते ब्रँडिंग व्हायला पाहिजे. तुमच्या प्रेझेंटेशन शक्य तेवढं तुमच्या कंपनीचा लोगो असायला पाहिजे किंवा तुमचा फोटो असायला पाहिजे किंवा अशी एखादी वस्तू की तुमची कंपनीची इमेज तिथे दिसायला पाहिजे. स्माइल प्लीज. प्रेझेंटेशन देताना जास्त सिरियस व्हायची आवश्यकता नाही. स्माइल पाहिजे, राईट? स्पीकअप. बोलायची सुरुवात करा. इथे तुम्हाला जेव्हा संधी मिळते किंवा आपण उभे राहून बोलायची सुरुवात करा. स्टेज फिअर काय असतो का आपण तर प्रॅक्टिसच करत नाही. डायरेक्ट आपण स्टेजवरती येतो आणि आपल्याला सांगायचं काय असेल सांगतो काय. जेव्हा तुम्हाला संधी मिळते तर प्रेझेंटेशन कसं काय सुरुवात करू शकतात? एखाद्या गाण्याने, बॉलिवूड सॉन्ग, हिंदी सॉन्ग किंवा रिजनल सॉन्ग वॉट एव्हर, किंवा शेर शायरी. एखादा व्यक्ती असं म्हणतो की हे आहे शायरी, खुद ही पोकर बुलंद थे इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. आणि तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये थोडं ह्युमरस ॲड करायचं. तर काही लोक असंही म्हणतात खुद ही पोकर बुलंद इतना चढ़ाव जैसे तैसे खुदा ने बंदे से खुद पूछा अबे उतरेगा कैसे. तर याच्याने काय होतं, ह्युमर डायलॉगने करू शकतात किंवा डान्स, शॉकिंग स्टेटमेंट. मोदीजी पॉलिटिक्स सोडताय माहिती आहे तुम्हाला, हे शॉकिंग स्टेटमेंट, राईट? करंट अफेअर्स, इस्रायलचं काही युद्ध चालू आहे, तुमच्या मनात काही युद्ध चालू आहे का सिरियस आहात तुम्ही त्या रीतीने कनेक्ट करू शकता, राईट? नंतर डेटा फॅक्ट, काही डेटा तुम्ही सांगू शकता. आज भारताची आबादी किती आहे आणि त्यासमोर आपले जे प्रोडक्ट आहे आपण किती सप्लाय करतोय ते डेटा फॅक्ट तुम्ही सांगू शकता, राईट? नेक्स्ट. सो यासाठी प्रेझेंटेशनमध्ये कम्युनिकेशन फार आवश्यक आहे. कारण की जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला तुम्ही कम्युनिकेट नाही करत आहे तोपर्यंत तुम्ही इफेक्टिव्हली प्रेझेंटेशन नाही देऊ शकत. तर त्याचे फॉर्म्युला 3C: कनेक्ट, कन्वे आणि कन्व्हिन्स. जोपर्यंत आपण मोबाईल जेव्हा फोन करतो तर कनेक्ट होतो फोन, टावर कनेक्ट झाल्यावर तुम्ही कन्वे करता तुमचा मेसेज आणि नंतर तो व्यक्ती कन्व्हिन्स होतो. असं म्हणतात का कम्युनिकेशनमध्ये या सगळ्या गोष्टीचं महत्व आहे. बॉडी लँग्वेज किती पर्सेंटेज आहे? 55%, टोन 38%, शब्द फक्त 7%. ओळखता येईल कोण आहे? कुठे? चॅप्लिन कधीच बोलला नव्हता ना. त्याची मूवी बघा, सायलेंट होते, पण त्याची बॉडी लँग्वेज त्याच्याने पूर्ण जगाला कम्युनिकेट केलं. प्रेझेंटेशनचा नमुना काय लिहिलंय? जखमी जूतो का अस्पताल. काम काय करतो तो व्यक्ती, पण त्याच्या बिझनेसला कोणत्या लेवलला तो घेऊन जातोय, त्याचं प्रेझेंटेशन काय? जखमी जूतो का अस्पताल आणि सगळी डिटेल आहे. ओपीडी, भोजन का, बघा काय काय ओपीडी. व्यक्ती आहे, याचं नाव आहे गुरदीप सहगल. भेटलो 8 तास आमच्या सोबत होता, सकाळचं संध्याकाळपर्यंत. हा व्यक्ती कॅनडाला बॉर्न अँड ब्रॉट अप. तिथून आला आणि आमच्यासोबत पंजाबीमध्ये बोलायचा. मग संध्याकाळी मी त्याला विचारलं, पाजी आप मुझे ये बताओ कि आप कनाडा में बॉर्न ब्रॉट अप हो लेकिन आप इतना प्योर पंजाबी कैसे बोलते हो. त्याने मला सांगितलं जे गोष्ट शब्द ते मला आयुष्यभर लक्षात आहे. तो म्हणे, पाजी बोले हम लोग क्या करते हैं, जैसे घर में जाते हैं तो घर में जाने से पहले हम जूते और इंग्लिश बाहर छोड़ के जाते हैं. तर प्रेझेंटेशन देताना ह्या काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे.
काय तर पीपीटी इन शॉर्ट. तर तुम्ही कोणत्या लोकांसमोर प्रेझेंटेशन देत आहे, कोणते एज ग्रुप आहे, त्यांचं शिक्षण काय, गावामध्ये प्रेझेंटेशन देताय आणि तुम्ही शहराचं काहीतरी उदाहरण द्याल तर काय वेळ नाही चालणार. प्लेस ऑडिटोरियममध्ये, हॉटेलमध्ये, ओपन प्लेसमध्ये तर तुमचा आवाज कम्युनिकेट व्हायला पाहिजे. पर्पज, मोटिवेशन, इन्फॉर्मेशन, प्रोडक्ट नॉलेज, ट्रेनिंग हे काय आणि तुमचा टॉपिक तो इफेक्टिव्ह असायला पाहिजे. या गोष्टीवरती काम करायचं. भूषा, भाषा आणि भूषा. भूषा म्हणजे काय? तेरा दिमाग में क्या भूसा भरा है ना, दिमाग. भाषा आणि भूषा म्हणजे वेशभूषा.